काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वस्त देणुवेची चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. विठ्ठल महायुग पीठे तटे भीमरत्यं, वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्रे. समागष्टतिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भज पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. रायगडी मंदिरी वसे माझा राया, रायगडी मंदिरी वसे माझा राया. चरणासी वाहतो जन्म ही काया. ज्यांची ख्याती जोडली जगदीश्वरासी, तया छत्रपती चरण कमलासी. साष्टांग दंडवत विठ्ठल विठ्ठल.
काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रार्थस्थळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याची महामूर्ती. या जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी स्वतःचा संसार रस्त्यावर टाकणारे, अखंड हिंदुस्थानात, महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड हिंदुस्थानात आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या या चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, संतांचं महात्म्य या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात. या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात की संतांनी माझ्यावर एवढे उपकार केले की त्यांच्या उपकारातून मी उतराई होऊ शकणार नाही. एवढे उपकार केले. कोणत्या उपकाराचे म्हणून तुम्हाला मी पावती द्यावी? अमुक अमुक उपकार माझ्यावर संतांनी केला. अनेक उपकार केले. पहिल्या चरणात सांगतात मज निरंतर जागविती. मला जागवण्याचं काम संतांनी केलं. कसं जागवलं? निरंतर जागवलं. निरंतर मला जाग केलं. दुसऱ्या चरणात तुकोबराय सांगतात की मला आधी संतांनी सहज बोलून उपदेश केला आणि या जड जीवाला सहज बोलून उपदेश केलेला कळाला नाही. मग मात्र संतांना सायास करावा लागला. हा दुसरा उपकार संतांनी आपल्यावर केला. मग तुकोबराय 4थ्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे वस्त धेनुवेची चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. मग संतांनी माझा सांभाळ सुद्धा केला. कसा सांभाळ केला? एक आई आपल्या लेकराचा सांभाळ करते, वस्त म्हणजे गाय, गाय आपल्या वासराचा जसा सांभाळ करते ना, त्याच प्रकारे संतांनी माझा सांभाळ केला. या 3 उपकाराचं वर्णन तुकोबरायांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. असे अनंत उपकार केले. मग या त्यांच्या उपकारातून उतराई कसं व्हावं? त्यांच्या उपकारातून मी उतराई होऊ शकत नाही. आणि व्हायचं म्हणलं तर त्यांच्या चरणावर मी माझा जीव जरी टेकला ना, तरी मी त्यांच्या उपकारातून उतराई होऊ शकणार नाही. एवढे अनंत उपकार संतांनी माझ्यावर केले. गोड असा अभंग आहे आणि गोड असं संतांच्या महात्म्याविषयी तुकोबरायांनी या अभंगामध्ये प्रतिपादन केलेलं. विठ्ठल विठ्ठल. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. चिंतन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं फार महत्वाचं असतं. तो म्हणजे असा की गेली 15 तारखेपासून हे शिबिर सुरू झालं. आज 9वा दिवस शिबिराचा. आमच्या तिकडे अशी शिबिर होत नाहीत महाराज. आणि एक गोष्ट मी खऱ्या अर्थाने इथं सांगत, ओलेकर गुरुजीची आणि माझी फक्त 10 मिनिटाची भेट होती. गुरुजीला म्हणलं मी शिवव्याख्यान करतो पण कीर्तनाचा अंग मला नाही. गुरुजी म्हणले काही हरकत नाही, तुला मी एक सेवा कीर्तनाची देतो, ही माझी दुसरीच सेवा आहे. मी व्याख्यान करतो पण व्याख्यानात 1 राटा चालू करावा लागतो. पुन्हा मग दमच नाही त्याला. 1 राटा चालू करायचा शिवाजी महाराजाचा आणि पुन्हा दमच नाही. मग आपल्या मनाने कुठे थांबायचं ते थांबायचं. गुरुजीला म्हणलं कीर्तनाचा अंग नाही. गुरुजी म्हणले नक्की चान्स देऊ. मग सांगावं असं वाटतं, या कलियुगामध्ये कुठेतरी पाय खेचणारी लोक आमच्या क्षेत्रात बघायला भेटतात. पण कुठेतरी एकमेव माणूस, गुरुजी सारखा व्यक्तिमत्व एकमेव माणूस आहे की ज्याने तू माझ्या खांद्यावर पाय ठेव, नक्की तुला यशाच्या उंचीपर्यंत घेऊन जाईल. गुरुजीच्या चरणावर मी साष्टांग दंडवत करतो. अवघ्या 10 मिनिटाची भेट होती आणि माझ्यासारख्या पापाराला गुरुजीने ही सेवा आज इथे मला उभं केलं. खरंच सर्वप्रथम गुरुजीच्या चरणावर मी साष्टांग दंडवत करतो. हे शिबिर घेणं का महत्वाचं आहे? हे शिबिर घेणं का महत्वाचं आहे? तर ही पोरं जून पासून शाळा उघडते. जून ते एप्रिलला शाळा सुट्ट्या लागतात. म्हणजे 10 महिने ही पोरं शाळेत असतात. वेगवेगळे शब्द यांच्या कानावर पडतात. आजच्या पोराला अभंग कमी गाणे जास्त पाहिजे. मग कुठंतरी ही परिस्थिती बदलली पाहिजे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तया चारिक वाटे देवा. सात्विक पुत्र जन्माला आला पाहिजे. मग
हे जर सात्विक पोरं जन्माला आणायचे असतील, सात्विक पोरं घडवायचे असतील, तर अशी कुठेतरी शिबिराची गरज आहे. दादा हो, मै बाप तुम्हाला एक सांग नाही की तुम्ही म्हणाल आमच्याकडे भरपूर पैसा आहे, मग आम्ही आमचं पोरग डॉक्टर करू, इंजिनियर करू, हरकत नाही. तुम्ही तुमचं पोरग डॉक्टर करा, इंजिनियर करा, सीएम करा, पीएम करा, प्रधानमंत्री करा हो, पण एक ना एक दिवस त्याला कोणाच्या ना कोणाच्या पाया पडावं लागतं. पण माझ्या संप्रदायाचा महिमा आणि संप्रदायाची ताकद सांगतो मै बाप, एकदा तुमचं पोरग संप्रदायाच्या वळणाला आणा आणि एकदा त्यांनी माझ्या माऊली ज्ञानोबा समाधीवर मस्तक टेकू द्या, उभं आयुष्य अख्खा महाराष्ट्र त्याच्या पायावर नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. ही माझ्या वारकरी संप्रदायाची ती वस्तुस्थिती आहे. कुठंतरी पिंपळगावचे नागरिक या शिबिराला साथ देत आहेत. जसे आमचे सगळे भजनी मंडळी असतील, तुम्ही सगळे साथ देताय आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे शिबिर उभा राहिलं ते आमचे वलेकर गुरुजी असतील. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला नमन करतो. नादब्रह्मावर ज्यांची स्थापना आहे अशी आमचे आताच ओळख झाली. अवधूत महाराज, तुमच्या हृदयस्थ परमात्म्याला तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो आणि आजच्या सेवेला सुरुवात करतो. अभंग तुकोबरायचा संत आहे, तर तुकोबराय संत आहे, साधे संत नाही, संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे संत आहे. मग या तुकोबरायाने सांगावं की संतांनी माझ्यावर उपकार केले. कोण आहे तुकोबराय, काय आहे तुकोबरायाचा अधिकार? अहो यम सुद्धा थराथरा कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता काशियम, नाम घेता काशियम, नाम घेता काशियम. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. केला पुरुषा, केला पुरुषा, केला तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. आपण सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो? यम. आणि यम कोणाला घाबरतो? तुकोबरायाला. एवढा मोठा अधिकार आहे माझ्या तुकोबरायाचा. साधे आहेत का संत? साधे नाहीयेत. पण तुकोबराय म्हणतात संतांनी माझ्यावर उपकार केले. पण आज आमच्या समाजाने नेमके संत कोण आहेत हेच माहिती का? संत कोण आहेत? आता माझ्या गळ्यात 4 माळी आहेत. आता मी जर उद्या कुठं उभा राहिलो वर माळी काढली, माझ्या सांग होतंय बी तसं, कारण आम्ही कंपनीचं काम करतो, तो होतंय बी माझं 4 माळी वर काय. लोक म्हणते नाही रे मोठा संत असा. ऐका मी हाय का संत? कोणाला आम्ही संत म्हणायला लागलो? लोकांचा भुक्यावर विश्वास कमी ना अंगारावर जास्त झालाय. कशावर जास्त झालाय? अंगारावर जास्त झालाय. संत ओळखतच येत नाही. काय माहिती मग एखादा माणूस आपल्या दारात येतो आणि तो मग आमच्या माता माऊलीला म्हणतो, माय तुला सुख नाही. काय म्हणतो? माय तुला सुख नाही, तू लय काय करते माय, तू लय काय करते, पण तुझ्यासाठी कोणी करीत नाही माय. तू नवऱ्याला लय चांगलं बोलते, पण नवरा तुझा ऐकत नाही. झालं त्याने राईट खोडावा गाव घातलेला असतो. मग गेले कसं माय तुमचं खरं आहे बाबा, खरं आहे तुमचं, खरंच तेव्हा ऐकत नाही, मग खरंच ऐकत नाही माय. राईट त्याने खोडावा गाव घातलेला असतो. मग त्याच्या आम्ही पाया पडतो. मग तेव्हा अंगारा बिगारा काय देतो. तुम्हाला एक गोष्ट सांग, आता मी जर इथं अंगारा इकायला आणला असता का, माझा बिल अंगारा ऐकला असता. इमानदारी लोक घेतात. त्याला नुसतं सांगायला पाहिजे, घेतात लोक. संत ओळखता येत नाही आम्हाला संत कळालेच नाही हो. कळाले का संत? तुमचे महादेवाचं मंदिर आहे का? महादेवाच्या मंदिरात आता 2 लोटे जेल व्हायला लागले. इकडे वाहतात का? वाहतात. आधी वाहत होते का? आधी नव्हते ना वाहत, आता व्हायला लागले. कोणतरी आम्हाला सांगितलं 2 लोटा जल शिवजी को अर्पण करो, आपकी सभी मनोकामना पूर्ण हो जाएगी, पूर्ण हो जाएगी.
आपका बच्चा 10वीं कक्षा में शिक्षा ले रहा है, उसने कोई अभ्यास नहीं किया होगा, तो कोई बात नहीं, 2 लोटा जल और 1 बेल पत्र शिव जी पर अर्पण करो, आपका बच्चा पास हो जाएगा. काय येण्याचा बाबा. तुम्हाला सांगतो बाबा, आमच्या गावात 12 वर्ष झालं मंदिरच उघडं नसायचं. कधीतरी कोणाच तरी लग्न असल्यावर तो मग अभिषेक करायला यायचा, मग चावी घेऊन जायचा. आता तर कंटिन्यू मंदिर उघडे, पाणीच घालायला लागले. मग हे काय करायचं, अप्रगतशील करायला लागले हे लोक. आपल्याला काय करायला लागले, आपण अप्रगतशील करायला लागले. नाही, देवावर श्रद्धा असावी खरं आहे, पण अप्रगतशील देवावर श्रद्धा असावी, विश्वास स्वतःवर असावा. तुकोबरा खंडन करता त्याच असा आद्य साध्य करिता साय असं करुणी अभ्यास तुका म्हणे. हा, आम्हाला ह्या गोष्टी कळायला पाहिजे. संतात खूप ताकद आहे. अहो संतात का, संतांच्या साहित्यात खूप ताकद आहे. आम्ही मग लेकरं बाळ व्हायसाठी बी आम्ही एखाद्या मोठ्या साधूकडे जातो, मला लेकरू बाळ व्हाय, तो काय करणार आहे बरं. तू नवसे कन्या पुत्र होती, खंडन करतात तो बरं याचं. संत ओळखता आला नाही, आम्हाला साधू ओळखता आला नाही. खरे साधू कोण, अहो ज्याच्या कीर्तनात देव नाचत होता ते खरे साधू. नामदेव महाराजांचं कीर्तन चालू असताना देव त्यांच्या कीर्तनात नाचत होते. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच. पांडुरंग. हे खरे संत आहेत बाई बाप, हे खरे संत आहेत. आम्हाला संत ओळखता आला नाही, आम्हाला साधू ओळखता आला नाही. जेव्हा रामायणामध्ये लक्ष्मणाला लक्ष्मण रेखा ओढली आणि सीतामैयाला सांगितलं की तुम्ही या लक्ष्मण रेखेच्या बाहेर जाऊ नका, रावण आला. रावणाने काय कट रचला होता, सगळ्यात जास्त लोक विश्वास कोणावर ठेवतात, साधूवर. साधूच्या वेशात रावण आला, रावण येऊन सीतामैया पुढे गेला, भिक्षा मागितली. मग आता सीतामैया म्हणल्या लक्ष्मण रेखेच्या बाहेर मी येऊ शकत नाही. रावण म्हणला मी पण मदत येऊ शकत नाही, तू बाहेर आल्याशिवाय. मला भिक्षा मागायची असेल तर लक्ष्मण रेखेच्या बाहेर यावं लागलं. ठेवला विश्वास, आल्या सीतामैया बाहेर, उचलल्या सीतामैया. साधूच्या वेशात लपलेला रावण त्या सीतामैयाला ओळखून नाही आला. रामायण घडलं. बहुरूपी धरी संन्यासाचा वेश, देखोनी कैलासाला धन दे, देखोनी कैलासी धन दे. बहुरूपी धरी संन्यासाचा वेश, देखोनी कैलासाला धन दे, बहुरूपी कैलासाला धन दे. आमच्या संतांच्या साहित्यात सुद्धा ताकद आहे. काय ताकद आहे? हा देह कसा आहे, कसा आहे देह? नाशवंत आहे, नाशवंत आहे देह. पण या देहाला पवित्र करण्याचं काम आमचा हरिपाठ करतो. ज्ञानोबा सांगतात, हरिपाठ कीर्ती काय पवित्रची होय देह त्याचा. अहो एवढंच काय मै बाप, जर तुमची शिकलेली सून घरात हरिपाठ म्हणत असेल ना, तर तुमच्या वाडवडिलांना आणि तुम्हाला वैकुंठाला जाण्याचा मार्ग सुलभ आणि सोपा माझ्या ज्ञानोबराचा हरिपाठ करतो. कसा? ज्ञान देवा सांग झाला हरिपाठ पूर्वदा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वदा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वदा
सोपा वैकुंठ मार्ग ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हे ज्ञानोबर आहे. ज्ञानोबरायचं साहित्य या संप्रदायाचा जीव म्हणजे हरिपाठ. आणखीन काय दिलं हरिपाठाने आपल्याला? पैसा कमवण्याबरोबर आपण एखाद्याला जर पैसा आपण कमावतो त्याच्यानंतर आपल्याला वाटतं पण आपल्याला मुक्ती भेटेल मोक्ष भेटेल पण आपण काय कमावतो? पुण्य. पुण्य कमावतो. कसं कमावतो? एखाद्याला पाणी पिऊ घालतो किंवा सप्त्यात पंगती देतो. मग प्रत्येक कीर्तनकार तुम्हाला मला कीर्तन करताना काय सांगतो? नामस्मरण करा. नामस्मरण करा. का करा? एखाद्या कीर्तनकाराने ते कीर्तन केलं तर त्या कीर्तनकाराच्या कीर्तनानं तुमचा उद्धार होईल का नाही हे मला माहित नाही, पण त्यानं सांगितलेल्या नामस्मरणानं तुमचा 201% उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कसा? पुण्याची प्राप्ती होणार तुम्हाला. कशी पुण्याची प्राप्ती होणार? पुण्याची गणना कोलाकारी पुण्याची गणना हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे संतांनी दिलं आपल्याला. संतांसोबतच संतांच्या साहित्यात सुद्धा ताकद आहे. साधन आहे का? संतांच्या साहित्यात सुद्धा ताकद आहे. मग ज्ञानोबा तुकोबांनी आपल्याला दिलं काय? अरे भंग झालेल्या समाजाला तुकोबरायाने अभंग दिले आणि शिव्या देणाऱ्या समाजाच्या ओठांवर ओव्या खेळवण्याचं काम हे संत ज्ञानोबरायांनी केलं. हा उपकारच केला तुमच्या आमच्यावर. हा उपकारच केला ना. आज ज्ञानोबरायाचा एवढा छळ झाला पण आज ज्ञानोबरायाच्या नावाखाली आज आमच्यासारखी लोकांची पोट भरतात. उपकारच झाला ना. काय सांगावं संतांचा उपकार? याच्या पलीकडे संतांचा उपकार नेमका काय सांगावं? खूप उपकार आहे संतांचे, अनंत असे उपकार आहे. केले उपकार सांगू मी काय केले उपकार सांगू मी काय धर्मेशांच्या देखील पाय धर्मेशांच्या देखील पाय बापन करी ऐकली माय बापन करी ऐकली माय धर्मेशांच्या देखील पाय धर्मेशांच्या देखील पाय दिले अक्षया अभय दानगा दिले उपकार सांगू दिले उपकार सांगू दिले अभय दानगा दिले उपकार सांगू दिले उपकार सांगू केले उपकार सांगू मी काय बापन. बापना करी ऐसी माया धर्मे त्यांचे देखिले पाय दिले अक्षय दिले अक्षय अभय दानगा. खूप उपकार संतांनी आमच्यावर केले. खूप असे उपकार संतांनी केले. त्यांची पावती आम्ही त्या ठिकाणी देऊ शकत नाही. तर या भंगामध्ये भागवतात एक श्लोक येतो. त्या श्लोकाप्रमाणे हे जीवन जगत असताना आपल्यावर 7 जणांचे उपकार पडतात. तो श्लोक असा आहे. रविश्च चंद्रो घनवृक्षा नदिका अवश्य सज्जना
एती परोपकाराय युगे देवेन निर्मिता. 7 जणांचे उपकार पडतात आपल्यावर. रवी, चंद्र, घन, वृक्ष, नदी, गाव आणि सज्जन असे 7 जणांचे उपकार आपल्यावर पडतात. मग आपल्यावर सूर्याचे काय उपकार आहेत? आपल्याला प्रकाश द्यायचं काम करतो. आपण जर सूर्याच्या कवळ्या उन्हात बसलो कवळ्या उन्हात जर आपण बसलो तर आपल्या शरीरासाठी ते ऊन चांगलं असतं. पण त्या सूर्यानं कधी आपल्याकडून कोणती बिल पावती मागितली का? नाही. आपण एखादा बल्ब जर घरात लावला तर त्या बल्बचं लाईट बिल आपल्याला भरावं लागतं. पण सूर्याने कधी मागितलं का? त्याचे उपकार आहेत आपल्यावर. त्याच्यानंतर आपल्यावर चंद्राचे उपकार आहेत. हे शरीर प्रमाणापेक्षा जास्त गरम होतं, याला शीतलता देण्याचं काम चंद्र करतो. त्याच्यामुळे चंद्राचे आपल्यावर उपकार आहेत. विठाला विठाला घन म्हणजे पाऊस. नाही विचारता हगंदारी शेत कुठेही पडतो, काही विचारत नाही. कुठला पैसा द्यावा लागत नाही, त्याने केलेल्या उपकाराची कुठं परत फेड करावी लागत नाही. पावसाचे घनाचे आपल्यावर त्या ठिकाणी उपकार आहे. त्याच्यामुळं पाणी आणि वाणी आपण जपून वापरली पाहिजे. पाणी आणि वाणी त्या ठिकाणी आपण जपून वापरली पाहिजे. कसं साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द दैसे कल्लोळ अमृताचे, किंवा मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. अशी वाणी असली पाहिजे. आपल्याला कुठं बोलावं हेच कळत नाही, कुठं काय बोलावं हेच कळत नाही. आपण लगेच म्हणतो तुला जमतंय का, तुला जमन का, पुढच्याला काय वाटेल ते आम्ही काहीच लक्षातच घेत नाही. आता काय झालं, आमच्या गावातल्या एका पाटलात लग्न होतं. त्याने दारूची पोरगी बघितली. दारूची मोठी जमीन, त्याला 100 एकर जमीन, 100-125 असेल, 100-125 एकर जमीन. आणि दारूची पोरगी बघितली त्याच्या पोरासाठी. आणि मग त्याच्या मुलासाठी दारूची पोरगी बघितल्यात नंतर आता मग गावात त्यानं दौंडी दिली की बाबा माझ्या पोराचं लग्न उद्या ठीक 8 वाजता होणार आहे धारूरला. गावात दौंडी दिली. आणि दौंडी दिल्याच्या नंतर अशाच मोलमजुरी करायला जाणाऱ्या बाया ज्या होत्या त्यांच्या कानावरती दौंडी आली. आणि त्या म्हणल्या माय लग्नाला जायचंय, पण मग असं फुटका मनी नाही अंगावर, कसं जावं. आता एक त्यांच्यात बचत गटाच्या अध्यक्षवाणी होती. ती म्हणली काय काळजी करू नको म्हणली, तू इथं माजलगावला गेली का म्हणली, बेलटेकचं आलंय ते 300 रुपयाला अर्धा किलो आणल्या सगळ्यात बाहेर. 300 रुपयाचं अर्धा किलो बेलटेक सोन. आणि निघल्या. सकाळी गाडी आली, निघल्या बाया, निघल्या गेल्या लग्नाला. जशा जिपीतून खाली उतरल्या सर्व वराडा फिरवून सगळं त्यांच्याकडे लागून बघा. सगळे गावातली माणसं त्यांच्याकडे, नवरीकडले माणसं त्यांच्याकडे लागले बघा ना. अर्धा किलो सोनं म्हणल्यावर त्यांच्या अंगावर. हा झाले जेवणे गिवणे झाले, लग्न गिग्न लागलं, जेवणे गिवणे झाले 8 बजे. आता ते गाडी ड्रायव्हर म्हणला चला बाबा उशीर व्हायला लागला म्हणला, आता 11 वाजलेत म्हणला, चला म्हणला. पण ह्यांचा लय वेगळा का, ह्या म्हणल्या नाही माय सुनमुख बघावं लागेल ना. हा सुनमुख बघितल्याशिवाय कसं जावा, तर मग सुनमुख बघायला थांबा. ते म्हणला आता रात्री भेव वाटतंय मला घाटातून, लय अवघड आहे म्हणला. आणि नाही म्हणले सुनमुख बघितल्याशिवाय जायचंच नाही. मग का आता ते ड्रायव्हर तरी काय करणार आहे बिचारा. ते मला बरं बघा बाबा मग आता काय. आणि मग थांबला सुनमुख बघायला. वाजले 12 त्यांनी 12 वाजता निघली दारूवरून गाडी इकडं माजलगावकडून निघली. आणि घाटात आडीने चोराने गाडी घाटातून. आणि मग आता चोराने माझं बॅटरीकडे चमकून बघितल्या ड्रायव्हर म्हणला माझ्याकडे काय नाही बाबा, 200 रुपये डिझेल टाकायचे, नाही टाकलं तरी काय हरकत नाही, नाईटला कोणच्या झाडा काय काही घेऊन त्यांना. मग ते म्हणला गाडीत बघू दे बाबा, मला बघ म्हणला मामा तरी काय करायचं म्हणलं. बघितलं ना बॅटरी चमकून. 6 बाया दिसले. एका बाईच्या गळ्यात अर्धा किलो सोनं. जमलं म्हणले ते आता अर्लय झाला ना मला म्हणले, आयुष्य भर बसून खायचं म्हणले. आता काढल्या सगळ्यात बाया बाहेर, काढलं सगळं सोनं त्यांच्या अंगावरचं काढलं. मग आता निघले होते ते दोघं तिघ जण होते, निघले होते. तिच्यातली एक गपच बसायला गेली. ती म्हणली ए मी आली आहे. आणि म्हणली का ते काय खरं काय बेंटेकच आहे ऐकलं नाही का. अशा काय बाया हाणल्या, बाया नुसत्या लालच केल्या.
सकाळी गावात आलं लोक म्हणतात काय झालं, काय नाही म्हणले, काय झालं काय नाही, मुंग्या चढल्या होत्या अंगावर का काय काय माहित, काय गोड सांडला असं गाडी, अशा लालच खेळायचो अरे म्हणून पाणी आणि वाणी जपून वापरा. विठाला विठाला मग त्याच्यानंतर आपल्यावर वृक्षाचे उपकार पडतात. वृक्षाचे काय उपकार पडतात? जो खांडावया घाव घाली लावणी गयाने केली दोहाई त्याची सावली वृक्ष भेदायचा. झाडाचे आपल्यावर उपकार काय उपकार आहेत? जन्मल्यावर पाळणा आणि मेल्यावर सरळ रचायला लाकड. मागू तुका पावती देऊ, ते म्हणतो बा फक्त मला तोडू नका. पावती मागतो काय तेव्हा आपल्याला त्या पावतीने एवढं बिल झालंय तुमचं. दोघांनाही सावली. जो त्याला कापत असन आणि मग विश्रामासाठी त्याच्याच खाली बसला त्याला पण सावली आहे. आणि जो ज्याने त्याची लावणी केलेली आहे, ज्याने ते झाड लावलं तोही त्या सावली खाली बसला तरी त्याला तीच सावली. भेदभाव आहे का? काहीच भेदभाव नाही. त्याच्यामुळे झाडाची आपल्यावर त्या ठिकाणी उपकार. विठाला नदी पेडी तपाप ताप ओखी गिरावे पादप समुद्रा जावे आप जय जय श्री. नदीचे आपल्यावर उपकार आहे. आपण पाप धुईला नदीत जातो. पाप करतात ना तुम्ही? तुम्ही तर सगळे संप्रदाय मी तुमच्यापेक्षा लय लहान. हा पाप करतोच ना आपण? पाप करतोच का नाही? करतोच ना. मग ते नदीत आपण धुतो. काही लोक तर काय करायला लागले, त्या नदीतलं पाणी तीर्थक्षेत्र इकडे विकायला आणते. सोपं नाही. कशासाठी आता बिझनेस करायला लागले लोक. तरी ती नदी कोणती पावती मागती का? तिच्यात आपण काही नेऊन टाकितो. आमच्या गंगात सगळा धुराळा करून टाकलेला. आता तर वाळू निघायला लागली. आधी बी आपण काही बी गंगात नेऊन चिरगुट जरा देवाची पूजा तशी भरीत होतो तशीच टाकीत होतो. आणि काय नाही गंगा माया घेती सापडलो. बरोबर आहे का नाही? पण ती कधी तुमची पावती मागते का? कधी तुम्हाला बिल मागते का? त्याच्यामुळे आपल्यावर नदीचे सुद्धा उपकार. विठाला गावस्य म्हणजे आपल्यावर गायीचे उपकार आहेत. गायीचे काय उपकार आहेत? एखाद्याने जर त्या गायीला मारलं तरीही ती त्याला दूध देते, किंवा जो त्या गायीचा सांभाळ करतो त्यालाही ती दूध देते. किंवा एखाद्या जर लेकराची आई मरण पावली त्याला गायीचं दूध चालतं. त्या गायीच्या दुधावर ते लेकरू जिवंत राहू शकतं. गायीचं दूध आईच्या दुधासारखं राहतं, चालतं. तरी ती गाय आपल्याला कुठली पावती मागते का? नाही. त्याच्यामुळे आपल्यावर गायीचे सुद्धा तेवढेच उपकार. विठाला त्याच्यानंतर सज्जनाचे आपल्यावर उपकार आहेत. सज्जनाचे काय उपकार आहेत? तुका म्हणे सज्जना पासून अवगुण. तुका म्हणे तैसा सज्जनापासून. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. सज्जनापासून अवगुण मिळतच नाही. सज्जन कोण आहे? की ज्यांच्यात एकही अवगुण नाही ते सज्जन आहे. मग एखाद्या वेळेस जर आपली पंगत चुकली तर हरकत नाही दादा, पण आपली संगती चुकता कामा नये. एकदा जर आपण वाईट संगतीत गेलो म्हणजे ढवळ्यापाशी पावळ्या बांधला, वाण नाही पण धुन लागला. बरोबर आहे का? म्हणजे आपली संगती चुकली नाही पाहिजे. सज्जन कोण? सज्जन कोण? ज्याला दारूत पाणी टाकतात नाही ठेव का, त्याला माहित नाही दारूत पाणी टाकावं लागत ठेव, असा सज्जन आहे कोण? हा तेव्हा सज्जन आहे ना, तेव्हा सज्जन आहे ना. मग आम्ही काय म्हणतो? मी सज्जन आहे. येत असं कर्म कर्म चांगली आहेत म्हणतो. कर्म ही चांगली करायला पाहिजे. कारण कर्माचा फेरा, आपण किती जरी देवाची पूजा केली किंवा देवदेव केला तरी कर्माचा फेरा एकदा फिरला की काही नाही माहिती बाप. कर्माचा फेरा एकदा फिरला की काही नाही. राजा दशरथाला 4 लेकर होते पण कर्मागती आली नाही, पाणी पाजलं. कर्मागतीला चुकला नाही दशरथ राजा सुद्धा. 4 लेकर होते आणि पोटी कोणाचा जन्म झाला होता? साक्षात सत्ताधीश पांडुरंग परमात्म्याचा. साक्षात देव आहे घरात, तरी कर्मगती चुकली का? कर्म चांगले करा. देवाकडे जायची गरज तुम्हाला पडणार नाही. फक्त आणि फक्त कर्म चांगले असले पाहिजे.
तर आमचं काय झालंय, आमच्या भाऊकीतलं एखादं पोरगा असेल त्याचं एकदाच आम्ही लग्न होऊन देत नाही. देतात का? पाहुणे आले की मग काय माहित बाबा, पण दिसत आहे बाहेरच, लवकर येतं बी नाही घरी. मग ते पाहुणे ओळखून घेतात, लवकर येत नाही म्हणल्यावर मग हे पियत होऊन देतो का आपण लग्न. पण बाप एक तुम्हाला सांगणं आहे की तुमचे आमचे कर्म जर चांगले असतील, देव फक्त कर्म पाहतो. तुम्ही देवाकडे किती वेळेस जाता, देवाचे किती स्टेटस टाकता हे पाहत नाही, देवाचं किती नाव घेता हे पाहत नाही. देव फक्त तुमचे कर्म पाहतो. तुमचे कर्म जर चांगले असतील तरच तुमचं कुठंतरी चांगलं होणार आहे. जर तुम्ही एखाद्या लेकराचं लग्न मोडत असताल, जर लग्न मोडत असताल तर तुमच्याही पोराला पोरगी भेटणार नाही, आणि भेटली तर ती बी चांगली भेटणार नाही. बरं चांगली भेटली तर तिला लेकरू होणार नाही. बरं झालं ती बी असं होईल. आणि मग तेव्हाकडे लेकरू आलं जन्माला, आणि मग आजी सांगितली लई दिवस झाले लेकरू नव्हतं, आणि आता झालं. ऐकलं माय पांडुरंगाने, मग ऐकलं नाही माय तो पांडुरंगाने, तो नाही ऐकलं माय पांडुरंगाने, त्या कर्माची फेड दिली. त्याला तुला सांभाळायचं तर त्याला तुला सांभाळावं लागायला. तू एक चिपडं पुसायला त्याची, एक लाड पुसायला, एक आलेला शेंबड पुसायला. बरोबर आहे का? कर्मागती कोणालाच चुकत नाही. साक्षात देवाला सुद्धा चुकली नाही तर तुम्हाला आम्हाला काय चुकणार आहे. देव फक्त कर्म पाहतो, आणि त्याच्यामुळे आपले कर्म चांगले असले पाहिजे. त्याच्यानंतर आपल्यावर सज्जनाचे त्या ठिकाणी तेवढेच उपकार आहेत. सज्जनाचेही उपकार आहेत, कारण त्यांची संगती जर आपल्याला घडली तर आपण कुठे वाईट वळणाला लागत नाही. त्याच्यामुळे सज्जनाचे आपल्यावर उपकार आहेत. विठाला विठाला. त्याच्यानंतर आपल्यावर उपकार कोणाचे? या 7 जणांचे उपकार झाल्याच्या नंतर आपल्यावर आणखीन 3 जणांचे उपकार आहेत. एक साधू संत, आई वडील आणि साक्षात भगवंत. मग आपल्यावर आई वडिलांचे काय उपकार आहे? आई वडिलांचे काय उपकार आहे? माय बाप केवळ काशी त्याने नजावे तीर्थासी. म्हणजे माय बापच काशी. तुम्हाला काशीला सुद्धा जायची गरज त्या ठिकाणी नाही. सकळ तीर्थाची आधुरे आमची लोक काय करते? मायबापाला आखाड्यावर घालते. कुठं घालते? आखाड्यावर घालते. आणि आखाड्यावर धाडून काशीला जाते, आणि काशीहून आल्यावर म्हणते हा आम्ही नाही काय कपाची हात येतच नाही. मग काय बुटाक देतो का? आम्ही लग्न लावायच्या आधी जेवतो, लग्न लागल्यावर जेवण स्वयंपाक करणं असतं ना. बरोबर आहे, स्वयंपाक करणं असा खेळ झालाय आमचा. त्याच्यामुळे जोपर्यंत मायबाप जिवंत तोपर्यंत तुम्हाला काशीला सुद्धा जायची गरज नाही. कारण मायबाप केवळ काशी त्यांना न जावे तीर्थासी. पण आज आमच्या तरुण पिढीला या संप्रदायाचं वळण नसल्यामुळं आमची तरुण पिढी कुठेतरी बिघडायला लागली. कळाले नाही आई बाप. आमचा लातूरचा कवी लिहितो, खूप सुंदर असं लिहितो तो म्हणतो बाप काढलास घराबाहेर, अरे बाप काढलास घराबाहेर, घरात रडते आई पण, आणि बायकोला मात्र रोज म्हणायलास तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. अरे जरा तुझ्या माईची आठवण बघ दिवस, अरे जरा तुझ्या माईची आठवण बघ दिवस, लेकची पोटाला यावा म्हणून तिने किती केले होते नवस. इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, आणि तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला. लहानपणी आई तुला शेतात न्यायची, लहानपणी आई तुला शेतात न्यायची, आणि तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली तुला द्यायची. भूक लागल्याच्या नंतर तू त्या रडायचास, आणि त्या माऊलीचं दूध संपलं ना तर तिचं रक्त सुद्धा ओढायचास. अरे रक्ताला पोचलाच लेका, त्या रक्ताचा तरी ठेव मान, आणि पवित्र अशा मातेचा तू कधीच करू नको अपमान. आता फक्त एक कर, दारातली माय तेवढी घरात तू आण. किती दिवस जगणार आहे लेका, झाडावरच पिकलं पान तू गोडधोड खा, पण त्या माईला शिळी भाकर तरी वाढ.
आणि शिळी भाकर वाळताना जर तुझी बायको आडवी आली ना आणि तिला घराबाहेर काढ. अरे बायको जातच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो आणि यदा कदाचित जर केली ना तर मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. भाषणात असं म्हणून नाही एकदा, मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. आलं नाही अजून ती म्हणला दे मला दुसरी करून. तिचा बिला कदर आला म्हणला, सांभाळतो मला माय बाप, काय झालं सांभाळायला. हा नाही म्हणला कदर ती, त्याच्यामुळे इथं कोणी मनावर घेऊन नाही. मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. तू आंधळा नाहीस, पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत. आणि नवरा आपल्या आई बापाला सांभाळतो म्हणून कुठल्याच बायकोची कायम घर सोडून जायची नसते हिम्मत. अरे तुला वाघ बनवलंय माईनं, अरे तुला वाघ बनवलंय माईनं, पण दुर्दैवानं त्या माईतच नाही राहिलं रे बाय. पण आणि असा खरा म्हणत असशील ना तर म्हण, माय तुझ्यासाठी काय पण, तुझ्यासाठी काय पण. जवानची तरुण पिढी असं म्हणायला लागल ना तेव्हा तेव्हा कुठेतरी तुकोबरायचे, ज्ञानोबरायचे, विचारांचे वारसदार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. विठाला हा कवी बापावर लिहितो. बापावर काय लिहितो की म्हणतो, देवासारखा बाप तुझा तोही सोडला स्वाऱ्यावर. तुझ्या पोटाची खळगी भरावी म्हणून बाप पाठच जायचा दाऱ्यावर. तुझ्या शिक्षणासाठी त्या बापाला किती सावकार उपसले होते आणि त्याच्या ईदभर जमिनीसाठी त्याच्या पाठीत किती सुरेख उपसले होते. तू शांत झोपावास म्हणून बाप राब राब राबतोय आणि तुला निवांत झोप लागावी म्हणून बाप रातभर देवळात जागतोय. अरे तुला नोकरी लागली होती ना तेव्हा याच बापाला वाटली होती गावभर साखर, पण दुर्दैवानं त्या बापाच्या ताटात नाही ना रे उरली चतकोर सुद्धा शिळी भाकर. तू गोडधोड खा पण त्या चतकोर सुद्धा शिळी भाकर. जग जेवढं चंद्रावर गेले ना तेवढंच खाली गेलंय खोल. अनोख्या अशा संस्कृतीचा घरातच ढळलाय तोल. दुधागत आटून गेलेत मायबाप, दुधागत आटून गेलेत मायबाप. दुर्दैवानं त्यांच्या संसारावरच नाही राहिलं सायपर. आणि असे खरे खुरे मरत असताना तर म्हणा, मायबाप हो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. विठाला त्याच्यानंतर आपल्यावर देवाचे उपकार आहेत. देवाचे काय उपकार आहेत? दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुखाय वचन, जेणे जोडीशी तू नारायण नासे जीवपण भवरूप. किंवा जेणे देवे दिला देव भजना गोमटा, परी तोया झाला पाटा मालिकेचा. हे इंद्रिय दिले देवाने, कोट्यावधी रुपयाची इंद्रिय हे इंद्रिय देवाने दिले. हात पाय कान नाक डोळा इंद्रिय देवाने आपल्याला दिले. मग कशासाठी दिले देवाने? हा देह कशासाठी दिला तर आपल्याला हा देह देवाला भजनासाठी दिलेला. पण आज बी आमच्या गावात एक म्हातार आहे, त्याला जर आम्ही विचारलो ना चलाच का बाबा पंढरपूरला, हा म्हातारा कसं आहे माहिती का, म्हाताराला गाठी बँकेत कोटी असं म्हातारा. त्याला म्हणलं चलायचं का बाबा पंढरपूरला, नग म्हणतो का म्हण नका, पैसे उडात्यात, पैसे उडात्यात. अरे जगतच कशाला तो जागे आहे, बँकेत कोटी म्हाताराला गाठी, पंढरपूरला चल म्हणलं की म्हणतो नका पैसे उडात्यात. जगत कोणच जागे आहे. देवाने देव कशाला दिलाय? भजनासाठी दिलाय, भजनासाठी दिलाय. दुसऱ्या योनीमध्ये भजन नाहीये. जे काही करायचंय, नामस्मरण असू द्या, देवाची भक्ती असू द्या, जे काही करायचंय ते याच जन्मात करायचंय. अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान. देवाचे भजन
आपल्यावर संतांचे देखील उपकार आहेत. पण संतांचे श्रेष्ठ उपकार काय सांगितले? कारण संतांनी आता देवाने देह कशाला दिला? भजनासाठी दिला. आई वडील आपला सांभाळ कशासाठी करतात की हा मुलगा मोठा झाल्यानंतर आमचा सांभाळ करेल. कुठेतरी स्वार्थ आहे, पण संतांनी केलेल्या उपकारामध्ये स्वार्थ नाही, निस्वार्थ, काहीच स्वार्थ नाही. बरं, संतांच्या संगतीमध्ये जर आपण गेलो, मग आपण संतांच्या सोबत चांगलं वागलो तरी उद्धार आहे आणि वाईट वागलो तरीही उद्धार आहे. म्हणजे इथं चांगलं वागणाऱ्याचाही उद्धार आहे आणि वाईट वागणाऱ्याचाही उद्धार आहे. नाथ बाबाच्या अंगावर येवणारं थुकावं आणि थुकल्यानंतर नाथ बाबाने त्याला प्रसाद द्यावा आणि मुक्त करावं. वाईट वागणाऱ्याला इथं उद्धार आहे त्याचा पण. त्याच्यामुळं तुकोबर आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणात त्याचं महात्म्य सांगतात. काय सांगू आता संताचे उपकारे, काय सांगू आता संताचे उपकार, मग निरंतर जागवी, मग निरंतर जागवी. काय सांगू अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात की संत सहज बोलून उद्धार करतात. सहज बोलणे हित उपदेश,